वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी तुमची दोस्त मृण्मयी आणि वेलकम टू अ न्यू ब्लॉग, न्यू वीक. सो आज आहे मंडे. ॲज यू ऑल नो, आपण मंडेलाच आपला ब्लॉग सुरू करत असतो आणि मी मस्त फ्रेश होऊन आलेली आहे, रेडी झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता टिंट लावलेला आहे. लास्ट संडे मी काही पोस्ट केलं नाही, म्हणजे काय, बिकॉज मी थोडीशी कामामध्ये होती. पण तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ. हा ब्लॉग आपण थोडा इंटरेस्टिंग, एंटरटेनिंग बनवू आणि येस, आय रिली होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडणार. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. जर तुम्हाला बघायचं असेल की माझ्या वीक्समध्ये माझ्या पूर्ण वीकमध्ये माझ्याबरोबर काय काय घडत आहे, जर तुम्हाला बघायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट जस्ट गेट स्टार्टेड. काही दिवसांपासून मला असा लिप कॉम्बो बनवायला इतका आवडत आहे, म्हणजे फक्त एक टिंट लावायचा आणि लिप लायनर आणि लिप ग्लॉस, दॅट्स ऑल. आता तुम्ही लिप ग्लॉस पण नाही लावलाय, लिप बाम लावलाय, बट मला आवडत आहे असा लिप कॉम्बो बनवायला. त्याचा व्हिडिओ बनवेल मी माझ्या मेन चॅनलवरती आणि इंस्टाग्रामवरती टाकेन शॉर्ट त्याचा. पण तुम्हाला मला एक दुःखद बातमी द्यायची आहे. मला असं वाटतं की मी प्लांट वाली गर्ल नाही बनवू शकत, बिकॉज प्लांट्स वाली. कारण की मला असं वाटतं की मी नवीन प्लांट्स जे आहे ते मारून टाकते, जिंदा प्लांट्स. आणि मला असं वाटतं की मी आर्टिफिशियल प्लांट गर्लीच बनायला पाहिजे, कारण की त्यांना काही गरज नाही करायची. कारण मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला माहिती आहे, आपण रिसेंटलीच हे 2 प्लांट्स आणले आहेत घरी. आणि घरून आणले, म्हणजे माझ्या घरून इथे आणलेले आहेत. तर हे बघा, आता माझ्या मम्मीने मला सांगितलं की वरचे जे लीव्स असतात ना, ते असे पिवळे होऊन गळून पळून जातात, बिकॉज खालच्या लीव्सला घ्यायचं असतं. सो ते नॉर्मल आहे. बट माझे खालचे लीव्स येलो होत आहेत आणि ते गळून पडण्याच्या याच्यावर आहे. हे बघा. सो असं नाही आहे की मी त्यांना पाणी वगैरे नाही देत, म्हणजे मी तर नाहीच देत, मम्मी पप्पा देतात येऊन. पण आय थिंक त्यांना सनलाईटची पण गरज आहे. तसे तर हे इंडोर प्लांट्स आहेत, पण आय डोंट नो काय कोणाकोणामध्ये नसतात तशा वाईब्स प्लांट्स जगवण्याच्या. सो आय थिंक की मी आहे, बट मी एवढ्या लवकर नाही असं मला करायचं आहे की मी नाही बनवू शकत, म्हणून मी थोडंसं ट्राय करेन आणखीन. आणि जर तरी पण ते सॉरी, थोडी इंटरप्ट झाला आपल्याला, माझे पप्पा आले होते. बट ॲज आय वॉज सेइंग की काही दिवस ट्राय करते आणि जरी नाही झालं, आणि म्हणजे तरीही नाही झालं, तर मग आपण आर्टिफिशियल प्लांट्सच घेऊ आणि हे चुपचाप घरी नेऊन ठेवू, कारण की मम्मी त्याची व्यवस्थित काळजी घेऊ शकते. आता गरमी खूप वाढली आहे बाजूमध्ये. काल तर लिटरली किती होतं माहिती, टेम्परेचर 43%, पर 43 डिग्रीज होतं कालचं टेम्परेचर. आणि एवढ्या जास्त उन्हामध्ये मी बाहेर गेली काल. आणि आज पूर्ण सावली आहे. इव्हन आज सकाळी जेव्हा मी जिमला जात होते तेव्हा पाऊस पण थेंब 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 येत होता. आणि आय वंडर की हे जे वेदर जे आहे ते मला कधीच सपोर्ट नाही करू शकत, बिकॉज नाही करू शकत. जेव्हा मला बाहेर जायचं असतं तेव्हा पाऊस येतो किंवा जास्त ऊन येते, पण जेव्हा मी घरी असते तेव्हा हे तसं प्लेझेंट, आता पाऊस येत नाही आहे पण सावली आहे, असं प्लेझेंट वातावरण, प्लेझेंट नाही असं म्हणजे कोझी वातावरण आहे. सो दॅट्स दॅट. एनिवे, बडबड थांबवते आणि कामाला लागते, कारण ऑफिस आहे आपलं, ते तर काही थांबू शकत नाही. चला मग आता अप. आता संध्याकाळ आहे, इथे तुम्हाला चिपकवते जरा. येस, मस्त आहे. संध्याकाळ म्हणजे रात्र झालेली आहे आणि थोडंसं इग्नोर करा लाइटिंग. बट काही नाही, एक ब्रँडचं शूट होतं सो ते करते आहे. आणि जर मी रेडी होतच आहे तर मग एक थोडंसं आपलं पण करून घ्यायला पाहिजे. रियालिटी दाखवू तुम्हाला वरून मी खूप व्यवस्थित कपडे घालून दिसली ना. घरी माझा पजामा घालून, म्हणजे खाली पजामा घालून वरती चांगली कुर्ती घालायची आणि बनला तुमचं चांगलं आउटफिट. दॅट्स ऑल. आणखी काय पाहिजे. पटकन शूट करते आता, कारण की घरी जाऊन आज पाणीपुरीचा प्लॅन आहे, सो ते पण खायचं आहे. हाय दोस्तो, हा आहे ट्यूजडे आणि मी काम करत होती. प्लीज हे इग्नोर करा. मला तुम्हाला माझं किचन दाखवायची इच्छा नाही आहे, बट ठीक आहे, मला काहीतरी करायचं आहे म्हणून मी आली. सो काम करत होती तेवढ्यात मला ना काहीतरी खावं वाटलं, सो आपण खाणार आहोत. बॅकग्राऊंड इग्नोर करा, पण ही माझी स्टोर रूम आहे किचनपेक्षा जास्त. तर मी बोलत होती, हा आहे हापूस. आणि
मला आधी ॲक्च्युली मँगोज बिलकुल आवडायचे नाही लहानपणी, बिलकुल नाही. म्हणजे असं माझं एकदम मला कळायचं नाही की याची एवढी काय हाईप आहे. जेव्हा मी लहान होते तेव्हा आवडत होते, खात होती, पण इतकी हाईप का आहे मला कळत नव्हतं. मला आवडायचं तेव्हा ऑरेंज, पण नंतर जशी जशी मी मोठी होत गेली तसं तसं मला समजलं की आंब्यात नक्की काय आहे. आणि आता मला आंबे खूप आवडतात, स्पेशली हापूस. आणि मला पाणी सुटत आहे. आणि मला ते असं रस वगैरे करून नाही आवडत आंबे, मला असे ॲज इट इज खायला आवडतात. मला असं वाटतं की रस वगैरे करून मग त्याचं ते हे चाललं जातं, जी जशी आहे तशी खायला पाहिजे. सो मला तसंच खायला आवडतं. आणि आता आपण खाऊ. मी खूप वेळचा घेऊन आली, बट तो गरम होता जरा. मी त्याला थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि तो मस्त थंड झाला आहे आता. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि कलर आहे याचा. कधी आंब्यांना सगळेच होतात ॲक्च्युली, मीच एकटी नाही आहे. आंबे बघून सगळेच एक्सायटेड होतात. असं असते, जेव्हा तुम्ही जास्त अवेलेबल नाही राहत लोकांसाठी तेव्हा तुमची किंमत वाढते. पूर्ण वर्ष अवेलेबल नसतो ना आपल्यासाठी, म्हणून आपण त्याची एवढी किंमत करतो. खरं बघू. यम्मी. ठीक आहे. काय गोड आंबा आहे, ओ माय गॉड, एकदम मस्त. मी खाता खाता काम करते, काम करण्यात माझं मन लागणार आता. हाय दोस्तो, आज तुमची दोस्त जरा चांगल्या मूडमध्ये आहे. जरा जास्त नाही, जरा चांगल्या मूडमध्ये आहे. आणि आज आहे थर्सडे. मी गायब होती काही दिवस, कारण की मला आता हे आपलं नेहमीच झालं आहे. खूप काम होतं मला त्याच्यामुळे ऑफिसचं. तर येस, आज आज पण आहे, खूप आहे. पण आज मी थोडंसं स्ट्रेस कमी घ्यायचं ठरवलं आहे. आणि आज केस धुतले, सो कर्ली हेअर रुटीन केलं होतं. आणि मग मी ते जेल लावते ना, हे बघा माझा केसांचा कलर कसा झाला आहे. अर्जंट आहे आपल्याला कलर करणं. तर ते जेल जे आहे ते असं कडक होऊन जातात मग केस. मग थोडंसं सिरम लावून त्याला परत असं स्क्रंच केलं की एकदम मस्त सॉफ्ट होतात. ते करून बच्चे खेळत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत दोस्तो, त्याच्यामुळे मला काम आहे याचा अर्थ सगळ्यांनाच काम आहे असं नाही आहे. बट यार, केस चांगले दिसत आहेत ना, म्हणजे असे थोडेसे हेल्दी वाटत आहेत. खालून इथून मला खूप रफ वाटत आहेत. हे कट करावं लागणार आहे आपल्याला, बट तसं जर बघितलं तर चांगले दिसत आहेत. येस. तर तेच सांगत होती की काही नाही, हाय बोलायला आली ती फक्त. आणि मी मस्त जेवण वगैरे केलं, दुपार झालेली आहे आणि मी इतकी जेवली. आता मला येत आहे झोप, खूप भयानक झोप. पण माझ्याकडे त्याहून भयानक जास्त काम आहे, सो झोपू नाही शकत आपण. पण आपण थोडंसं स्वतःला एनर्जाइज्ड फील करण्यासाठी काहीतरी ट्रीट स्वतःला देऊ शकतो, तीच मी आता देत आहे. चला. असं चिपकवलं होतं मी तुम्हाला तिथे खिडकीवर हो, खिडकी. येस. मी माझं किचन जरा दाखवत नाही, पण कारण की ते दाखवण्यासाठी बनलेलंच नाही आहे. तर फ्रीज आणलाय बाय द वे. मी तुम्हाला दाखवू, इग्नोर करा. बट हे फ्रीज आहे, हा जुना, माझ्या घरचा जुना एकदम फ्रीज आहे तो. वरती कारण की घरी न्यू घेतलेला आहे आणि दोन दोन होते फ्रीज घरी, त्याच्यामुळे मग हा एक इथे आणून टाकून दिलेला आहे. आपल्यासाठी तर चांगलीच बात आहे, कारण की आपल्याला फ्रीज मिळाला. याला आपल्याला थोडंसं आता हे करायचं आहे, रिवॅम्प करायचं आहे त्याला. जरा चांगलं त्याला पेंट वगैरे करून थोडंसं चांगलं बनवू त्याला. पण तो फ्रीज काम करत आहे आणि त्याच्यात मी काहीतरी ठेवलं आहे, दाखवते. आय नो, शुगर खूप जास्त आहे आणि मी असं ठरवत आहे रोज की मी उद्यापासून शुगर सोडणार. पण काय होतं आहे की मला जेवण झाल्यावर काहीतरी गोड खायची खूप इच्छा होते. आणि मग मी असं आणि घरी पप्पा आईस्क्रीम आणून ठेवतात, त्याच्यामुळे मग मी आईस्क्रीम खाऊन घेते, जे की मी नाही करायला पाहिजे. सो आपण जमलं तर आज किंवा उद्या एकदम चांगल्या अशा शुगरलेस असतात का, झिरो शुगरवाल्या ब्राउनीज बनवू आपण, ठीक आहे, घरी. ते मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवेन. सो व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. बट आता तर मी हे खाते कारण की मला खूप गरम होत आहे, खूप जास्त. कूलर पण काम करत नाही आहे, AC घ्यावं लागणार आहे असं वाटतं. पण आपण रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहतो, सो ते नाही आहे पॉसिबल. इथे आपण AC फिक्स करणार, पण मग इथे काही त्यांनी असं दिलेलं नाही आहे, होल वगैरे किंवा त्याचं सॉकेट.
म्हणून पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, आता मी फॅन लावते. मी फॅन बंद करून बसली होती कारण की तुमच्याशी बोलायचं होतं. आता नाही बसू शकत, खूप गरम होत आहे. हाय, संध्याकाळ झालेली आहे आणि तुम्हाला दाखवू माझं जो स्टुडिओ आहे तो किती सुंदर वाईब आणि म्हणजे वाईब देतो आणि किती सुंदर दिसतोय. एक मिनिट. किती मस्त वाटत आहे मला. आय कांट इवन एक्सप्लेन. मी आता गाणे बंद केले. बस एक प्रॉब्लेम आहे, हा जो लॅम्प आहे त्याच्यासाठी आपण लाईट आणला होता तो परत खराब झाला आहे आणि आता तो त्याच्यात असं फसून गेला आहे. सो मला यार तो काढता पण येत नाही आहे, तो तुटला पण. सो आता मला हे घेऊन जावं लागेल आणि मला ते ठीक करावं लागेल. पण येस, मी अशी मस्त वाईब करत होती. सो आय थॉट मी थोडंसं जर्नलिंग करायला पाहिजे बिकॉज थोडंसं माझं मूड बनला आहे, तर तेच करते. आणि प्लॅन प्लॅन तर माझा शूट करायचा होता, बट शूट करायची इच्छा होत नाही आहे. पण खूप सुंदर दिसत आहे. मला आणखीन थोडेसे फेरी लाईट्स ॲड करावे लागतील म्हणजे आणखीन चांगलं दिसेल. बट किती सुंदर दिसत आहे यार, वाईब एकदम मस्त आहे. बघा, बस हा अँगल, इकडचा ऑफिसचा अँगल नका बघू आणि हा पण नका बघू. बट हे एकतर मम्मीने दिवा पण लावला, तो पण चांगला दिसतोय मस्त. प्लीज माझी हालत इग्नोर करा. पण आज आहे सॅटर्डे नाईट आणि आज मी आणि पिऊ बनवत आहोत 1 पॉट कुकी. हां, सिंगल सर्व कुकी. ते तुम्हाला दाखवते. मीठ आहे की काय आहे? हे सगळं मीठ आम्ही ठेवलं आहे. ह्याला आम्ही होत होतं प्री हीट, कारण की अवनमध्ये नाही बनवायची आहे, कारण की अवन खाली आहे. त्याच्यामध्ये टाकलेला आहे मैदा. शुगर नाही यूज करणार आहे. ही सीडलेस डेट्सची पेस्ट बनवली आहे. याच्यामध्ये दूध टाकलं होतं थोडंसं आणि ह्याच्यामध्ये कॉफी आहे. ती पेस्ट कुठे गेली? अच्छा, ह्याच्यात टाकली आहे का? मग सगळी घे ना. सगळी नाही, जास्त गोड. बॅकग्राऊंडचं करू काय? एवढा छान लाईट येत आहे, पण बॅकग्राऊंड हे तर माझ्या मम्मीची हे आहे, काय म्हणते, अचीवमेंट आहे. एवढे सगळे डब्बे जे जमा करून ठेवलेले आहे. त्याच्यानंतर ते बाकीचं सगळं इग्नोर करा. पण मी आता चॉकलेट कट करत आहे आणि याच्यामध्ये काय काय टाकलंय? दूध, आपलं कॉफी आणि आपली ती पेस्ट डेट्सची. चॉकलेट दाखवते. हे घेतलेलं आहे मी अमूलचं 55% डार्क चॉकलेट आणि त्याचे फक्त 6 पीस घेतले आणि त्याचे आपल्याला चंक्स पाहिजे आहेत, कारण की कुकीमध्ये ते चंक्स चांगले लागतात. सो मी एवढे चंक्स क्यूब्स बनवत आहे, कट करत आहे. मी शेफ आहे, मेन शेफ पिऊ आहे. काय हे तूप कुठे गेलं? तूप ते बटर नाही आहे त्याच्यामुळे तूप यूज करणार आहे आम्ही. हे काहीतरी ओ नो, विचार तूप कुठे आहे? हे बघा, हे आहे बॅटर. बॅटर नाही आहे, डो असतो ना कुकीचा. टाक, थोडा पतला झालाय तर मैदा पाहिजे. बस, ह्याला केक सारखं नाही पाहिजे आपल्याला, याला पाहिजे थोडंसं घट्ट, म्हणजे ती कुकीचा असं डो प्रॉपर. एकच आता टाकू का याच्यात चॉकलेट? हे चॉकलेट घे, आणखी चॉकलेट टाकू का याच्यात? पहिले सांग. हो, पण बस एवढं खूप आहे. वरून नाही टाका, वरून टाकू. मला वरून नाही. बरं थांब, मग राहू दे ना, तेवढे नको टाकू. हळूहळू मिक्स कर. एकाच्यात टाकते ना. मला तो बॉल बनवून ठेवू कुठे? थोडंसं तूप दे माझ्या हाताला. बटर नाही आहे तर तूपशी बनवून चालवायचंय. घेऊ आपण. 1 सेकंड माझं बोल. हो खूप मोठी. छोटी घेऊ का? नाही, दे प्लेट. ही ठेवलेली आहे एक कुकी. अशी थोडीशी अशी इमोजी सारखी वाटत आहे ना.
इथे दुसरी. ओ ही किती मस्त दिसत आहे. ही दुसरी आहे. आमची एक कुकी जळली. जळली म्हणजे खाण्याला आहे काय, पण ती थोडीशी रोडग्या टाईप दिसत आहे कुकीपेक्षा. मी दाखवते. सो याचा शेप एवढा काही खास नाही आहे, बट ही बनली आहे. पण याला आम्ही सेट होऊ देत आहे. ओ शिट सर का. बट ऑन दी अदर हँड, बापरे ही दिसायला किती सुंदर आहे. प्यू किती परफेक्ट शेप आहे याचा. ओ माय गॉड. पण ना ही जळलेली आहे खाली. दाखवते तुम्हाला थोडासा रोडगा. यार वास एवढा भनभन येतात. हे टेस्ट पहिले कधी जळलेली. हा कच्ची आहे का ग आतून? नाही, जास्तच खूप झाली आहे. जळलेली टेस्ट येतात थोडी. कच्ची नसतात तसं. काही नाही. पिऊ. मस्त. गुड मॉर्निंग दोस्तो. आज आहे संडे आणि आम्ही चाललो आहे संडे ब्रेकफास्ट करायला. पिऊ मागे रेडी होत आहे. मी रेडी झालेली आहे. गेट रेडी विथ मी शूट केलेलं आहे, माझ्या मेन चॅनलवर येणार ते. बट आता निघूया कारण की कुहू आपली वाट बघत आहे. सो चला. बॅग इसेन्शियल दाखवते. तुमच्या बॅगमध्ये लिप ग्लॉस, लिप लायनर आणि मग माईक वगैरे. दॅट्स ऑल. बाकी वॉलेट वगैरे ते काय आम्ही नसतो घेत. आम्हाला आमचा लिप कॉम्बो व्यवस्थित पाहिजे अँड दॅट्स ऑल. त्याच्यासाठी आम्ही आलो होतो काय ग, बेनी मसाला डोसा. ज्याला खूप वेळ लागला आहे पण ठीक आहे. पहिले तसाच यार दोस्तो, मरणाची गरमी आहे, मरणाची. मी जेवण वगैरे करून आली आणि माझी इतकी इच्छा होत होती झोपायची. पण मग जेव्हा मी अशी झोपून जाते ना वीकेंड्सला, मग मला वीकडेजमध्ये इतकं जास्त रिग्रेट होतं. त्याच्यामुळे मग मी विचार केला की पटकन एकच व्हिडिओ बनवायचा आहे, तो पटकन बनवते. पण मी 2 व्हिडिओ बनवले आणि बस आता मला सगळे व्हिडिओज एडिट करायचे आहेत आणि हा पण व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि हा व्लॉग इथेच संपवायचा आहे. आज आहे संडे आणि आजच तुम्ही हा व्लॉग बघणार आहात. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, बघून मजा आली असेल. अँड जर तसं असेल तर मेक शुअर टू. अच्छा कुठून आलं? एनिवे, मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि असेच माझे ब्लॉग्स बघत राहा. या चॅनलला सपोर्ट करा. या चॅनल आपल्याला ग्रो करायचं आहे. प्लीज हे जे मच्छर चालले आजूबाजूला त्याला इग्नोर करा. अँड येस, दॅट्स इट.